वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण एक ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। ही माझ्या मुलीची 9वारचा ब्लाउज आहे। तर यावरती आपण साधी सिंपल वाली डिझाइन कशी करायची असते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं या पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे गळ्याचं। आणि ह्या गळ्याचं मार्किंग केल्याच्या नंतर यापासून अर्धा इंच जवळपास अंतर सोडून देऊन या इथून स्टार्ट करायचं आपण वर्क करायला। कोणत्याही ब्लाउजवरती जेव्हा तुम्ही आरी वर्क करत असाल ते जे मार्किंग केलेलं असतं त्यापासून थोडंसं अर्धा इंच जवळपास सोडून देऊन त्यानंतर वर्क करायला चालू करायचं। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण साधी सिंपल चेन स्टिचिंग करणार आहोत। आता यामध्ये सुद्धा आपला शोल्डरचा स्टिचिंगचा भाग येतो, यामुळे या इथे सुद्धा अर्धा इंच सोडून देऊन खालून स्टार्ट करायचं। चेन स्टिचिंग करताना छोटे छोटे करायचे, दोरा ओढू द्यायचा नाही खालचाही। हे या पद्धतीने मी 2 वेळा आउटलाइन करून घेतलेली आहे। एक वेळा जर आउटलाइन करून घेतली तर एखाद्या वेळेस स्टिचिंग करताना ती बरोबर स्टिचिंग करण्यात येत नाही, त्यामुळे शक्यतो मी 2 वेळा आउटलाइन करून घेते। आता यानंतर आपण जे छोटेवाले शुगर बीट असतात, छोटेवाले शुगर बीट आहेत त्याच्याने आपण इथे स्टिचिंग करून घेऊ। आता जे शुगर बीट आपण स्टिच करणार आहोत यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की स्टिच करत असताना शक्यतो एकच या पद्धतीने घ्यायचा आणि यानंतर या इथे स्टिच करायचा। हा एकच घ्यायचा आणि त्यानंतर स्टिच करायचा। यामुळे काय होतं की फिनिशिंग जी असते ती छान दिसते। जर एकदाच तुम्ही 2 किंवा 3 जर टाकलात तर त्यामुळे काय होतं की ते शुगर बीट बरोबर स्टिच पण होत नाहीत आणि त्यानंतर ते हलतात, म्हणजे जे स्टिच केलेलं आहे ते दिसत नाही छान। त्यामुळे थोडासा वेळ लागतो, पण एकच स्टिच करून घ्यायचं। यानंतर जे थोडेसे मोठेवाले जे शुगर बीट असतात ते आपण इथे लावून घेणार आहोत। आता यानंतर आपण जे पुन्हा छोटेवाले शुगर बीट आहेत त्यांना पुन्हा अजून एक याच्या भोवती याच्या बाजूला एक राउंड करून घेऊ। आता यानंतर हा मी ड्रॉप शेपचा जो मोती असतो तो घेतलेला आहे आणि तो आता स्टिच करून घ्यायचा आहे। त्याला सर्वात पहिल्यांदा या इथे नीडलला खाली टाकलं, खालचा दोरावरती घेतला, यानंतर हा ड्रॉप शेपचा मोती या पद्धतीने इथे टाकला, थोडासा क्रॉसमध्ये या इथून वरती काढली नीडल, पुन्हा रिवर्स यायचं, याच्या इथे लॉक होतं, पुन्हा यामध्ये एकदा या पद्धतीने पुन्हा एकदा हा ड्रॉप शेपचा मोती टाकायचा। एक तर तुम्ही या पद्धतीने आरी वर्क जसं करता आरी वर्कच्या सुईने करू शकतात किंवा साध्या सिंपल
सुईने सुद्धा करू शकतात। आता हे साधे सिंपल सुई आणि दोऱ्याच्या साहाय्याने मी तुम्हाला दाखवते। या इथून सुई वरती काढलेली आहे, या पद्धतीने ड्रॉप शेपचा मोती टाकला। यानंतर आपण हा क्रॉसमध्ये स्टिच करायचा असा। यानंतर पुन्हा एकदा याच्या इथूनच सुई वरती काढायची, पुन्हा एक ड्रॉप शेपचा मोती टाकायचा आणि या इथेच पुन्हा एकदा स्टिच करायचं। आता हे या पद्धतीने तयार होतं। आता यानंतर आपण याला फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा या इथे। आणि हे जे ड्रॉप शेपचे स्टोन्स आहेत ते इथे या इथे लावून घ्यायचे आहेत। बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं। जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात। आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।